आज दिवस दुसरा होता। काल रात्री 8 वाजता आम्ही द्वारकेमध्ये पोहोचलो होतो। आज द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, सुदर्शन सेतू आणि अजून काही ठिकाणी फिरणार होतो। त्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। वेलकम टू द्वारका भाग दुसरा। आज सकाळी 4 वाजता उठून रेडी होऊन आम्हाला द्वारकाधीश मंदिराकडे जायचं होतं। कारऐवजी रिक्षाने गेलो, कारण एवढ्या सकाळी पार्किंग कोण शोधत बसेल। सकाळी 7 वाजता लाईन लावली, गर्दी होती आणि वाढतच होती। मोबाईल, पर्स, बॅग बाहेर ठेवावं लागतं, आत अलाउड नाही। श्रीकृष्णाची मूर्ती फक्त 4-5 सेकंद बघायला भेटली आणि ती लक्षात सुद्धा राहिली नाही। असो, आजूबाजूला मंदिर आहेत ते बघून तिकडे थोडी शॉपिंग करून 10:30 नंतर चार्मी रेस्टॉरंट इथे नाश्ता केला। पहिल्या रात्री सुद्धा इथे जेवण केलं होतं। परत रिक्षाने रुक्मिणी मंदिरकडे गेलो। हे मंदिर 2500 वर्ष जुनं आहे असं बोललं जातं। इथे दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर नारळ पाणी टेन ऑफ टेन 1 तास प्रवास करून आम्ही पोहोचलो नागेश्वर ज्योतिर्लिंग बाहेर। मंदिर खूप मस्त दिसत होतं। कॅमेऱ्यामध्ये माहित नाही कसा दिसेल, बट शिवजींची मूर्ती अजूनच मस्त दिसत होती। इथे सुद्धा गर्दी होती आणि इथे VIP दर्शन चालू होतं। इथे सुद्धा दर्शन आमचं ठीकच झालं। आता सुदर्शन सेतू आणि बेट द्वारका बघायचा राहिला आहे।